आज आपण बनवत आहोत पनीर लबाबदार. पनीर लबाबदार बनवण्यासाठी मी इथं पॅनमध्ये जिरे टाकलेलं आहे, इलायची, दालचिनी, तेजपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर सुके 3 लाल मिरची टाकणार आहे इथं. त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत 2. त्यानंतर आलं लसूण टाकणार आहे. इथं तुम्ही कोथिंबीरचे दांड्यासुद्धा यूज करू शकता. इथं माझ्यापाशी नव्हत्या म्हणून नाही टाकले. त्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड करायचा आपल्याला. कांदा मिक्स करून कांद्याचा जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत परतायचे. त्यामध्ये नंतर टोमॅटो ॲड करायचा. टोमॅटो ॲड केल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर आपण थोडीशी हळद टाकणार आहोत त्यामध्ये, ज्यामुळे आपल्या पेस्टला ग्रेव्हीला कलर येईल. त्यामध्ये आपण काजू आणि मगज बीसुद्धा ॲड करणार आहोत. ते सुद्धा मिक्स करून घ्या एकत्र. मिक्स केल्याच्या नंतर ते चांगलं परतू द्या. परतल्याच्यानंतर थोडंसं त्यामध्ये आपल्याला नंतर पाणीसुद्धा ॲड करायचं आहे. पाणी ॲड करून थोड्या वेळ झाकून असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर ते शिजल्याच्यानंतर आपल्याला त्याची एक मस्त पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे पनीर फ्राय करतो आहे. पनीर फ्राय करायला टाकायचं आहे. बटर घ्यायचं आहे, त्यामध्ये पॅनमध्ये टाकून त्यामध्ये पनीरचे पीसेस टाकून लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि थोडंसं मीठ स्प्रिंकल करून टाकायचं आहे. नंतर पनीरसुद्धा आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. पनीर फ्राय केल्याच्यानंतर पनीर काढून घ्या साईडला. त्यानंतर परत एकदा पॅन घ्या. पॅनमध्ये बटर टाका. बटरमध्ये जिरं आणि हिरवी मिरची कट केलेली टाका. त्यानंतर कांदा टाका. कांदा चांगला फ्राय झाला की त्यामध्ये टोमॅटो टाका. टोमॅटोही चांगला फ्राय झाला की त्यामध्ये जे आपण पेस्ट बनवली ती टाका. ॲड करून ते मिक्स करा. मिक्स केल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद, धनापूड आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे. तर कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. नंतर मिक्स केलेलं आहे. मिक्स केल्याच्यानंतर आपण थोडं शिजवून द्यायचं. त्यानंतर त्यात पाणी ॲड करा. पाणी ॲड केल्याच्यानंतर ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत शिजू द्या. त्यानंतर आपण त्यामध्ये पनीरचे पीसेस ॲड करणार आहोत. ते एकत्र मिक्स करून घ्या. मिक्स केल्याच्यानंतर थोडंसं त्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या. नंतर त्यामध्ये साखर स्प्रिंकल करा आणि कस्तुरी मेथी. त्यानंतर मिक्स करून परत एकदा त्यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम आणि पनीर ग्रेट करूनसुद्धा इथे टाकू शकता तुम्ही. आणि कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून डेकोरेट करा. तर झालेली आहे आपली पनीर लबाबदार. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? थँक्स फॉर वॉचिंग.